नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज राष्ट्रीय बालिका दिन आणि त्यानिमित्त आपल्याशी थोडं हितगुज करावं असं माझं मत. कारण बालिका म्हणजे उद्याची एक सक्षम स्त्री असते, जिच्याकडे पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आलेली असते किंवा येणार असते आणि तिनं कितपत सजग असावं किंवा कितपत जबाबदारी पेलासाठी आपल्याला खंबीर बनावं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असते. जर या असते एक खास्त्र उमलतं कळी असेल तरी पण ती उद्या एक कुटुंब पेलणारी अशी एक समजदार स्त्री होणार असते, जिला घडवावं लागतं आपल्यालाच आणि आपणच घडवतो. तेव्हा संस्कारक्षम अशी स्त्री, एक कुटुंब पेलणारी किंवा कुटुंबाची जबाबदारी घेणारी अशी स्त्री निर्माण होते, जी प्रत्येकाला हवी असते. किंवा घर चालवणारी गृहिणी म्हणजे ग्रहित जपणारी, नेहमी ग्रहित जपणारी अशी गृहिणी जर निर्माण व्हायची असेल तर आज ह्या बालिकेला, अर्थातच त्या रोपट्याला खतपाणी आपणच घातलं पाहिजे. आणि हे खतपाणी, संस्काराचं खतपाणी आपण नेहमीच घालत असतो. आणि ही गोष्ट प्रामुख्याने घरातील वडीलधारी माणसं म्हणजेच त्या बालिकेची आजी करते. कारण थोडंफार दुर्लक्ष होऊ शकतं आईवडिलांचं, कारण ते आईवडील आत्ताच्या जमान्यात की दोघंही नोकरी करत असतात. त्या नोकरीच्या जबाबदारीतून त्यांना ह्या गोष्टी कधीकधी थोडंफार शक्य होत नाहीत आणि ती सर्वस्वी जबाबदारी येते, ती आजीवर येते. आणि त्यावेळेस मात्र त्या आजीनं कधीही मागं न बघता अगदी कंबर कसून त्या बालिकेवर संस्कार केले पाहिजेत. आणि आजची पिढी अशीच आहे की तुम्ही जेवढे संस्कार कराल तेवढ्या पुढच्या धावत्या जगात किंवा ह्या अतिशय खडतर युगात तुम्हाला ते संस्कारच साथ देतील. जेव्हा तुम्ही एखादी वाईट गोष्ट करता किंवा जे मूल वाईट गोष्ट करतं ते वाईट गोष्ट कदाचित मित्राच्या संगतीमुळं करत असेल, पण पुन्हा ते घरी येतं तेव्हा त्या आजीला आपल्या प्रामाणिकपणे ते सांगतं की आजी, माझ्याकडून ही गोष्ट चुकली आहे. तेव्हा तुमचे संस्कार तिथं उपयोगाला आलेले असतात. आणि हे संस्कार अर्थातच आजीनं केले पाहिजेत किंवा वडीलधाऱ्यांनी केले पाहिजेत. आणि अर्थात ह्या वयात किंवा ह्या काळात आता हे जमतच नाही की आई वडिलांनी संस्कार अगदी 7 वाजता तुम्हाला पर्वचा म्हणायला बसवणं किंवा शुभम करोती म्हणायला बसवणं हे तुम्हाला तुमच्या ड्युटीतून शक्यच होत नाही. मग हे कोणी करावं? तर अर्थातच ती जबाबदारी येते ती आजीकडे किंवा आजोबांकडे. आजी आजोबा असतील तर त्यासारखं सौभाग्य कुठलंच नाही. पण जर आजोबा नसतील आणि आजी असेल तर मात्र ती जबाबदारी नेमकी आजीकडे येते. कारण एक अटॅचमेंट असते. जेव्हा कोणीही मित्रमैत्रिणी नसतात बाळाला, तेव्हा तिचा पहिला मित्र किंवा मैत्रीण असते, ती मित्र आणि मैत्रीण असते ती आजी आजोबा. अर्थातच आजी आजोबा हे एक सुंदर नातं आहे जे प्रत्येकाला लाभतंच असं नाही. पण मी अशी कसोशीने विनंती करते की आपण जर संस्कार घडवायचे असेल किंवा एक संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर थोडंफार आपल्या आईवडिलांना बरोबर घेऊन किंवा आजी आजोबांना संस्कारक्षम असतील किंवा संस्कार करावेत म्हणून त्यांना बरोबर घ्यावे. आणि अर्थातच त्यांनाही सांभाळणं होईल आणि त्यांचीही कृपाछत्र आपल्यावर लाभेल आणि आपलीही मुलं फार उत्तम तऱ्हेने घडतील. कारण आपण जे घडलोय तो त्यांच्याकडूनच घडलोय, म्हणजे आपल्याला ज्यांनी घडवलं त्यांच्यावर जे संस्कार करतील ते अतिशय उत्तमच असतील. म्हणूनच मी असं म्हणते, बालिका दिनानिमित्त असं म्हणते की आपली बालिका किंवा आपली मुलं घडवताना प्रामुख्यानं आपल्या वडीलधाऱ्यांचं साथ असणे ही फार गरजेची आहे. आणि ती साथ खरंच प्रामाणिकपणे कोणी देतील तर आजी-आजोबा असतात. कारण दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपलं जातं. अर्थातच आपण असं म्हणतो कारण त्याच्यापासून खूप छानपैकी दूध, दही, लोणी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते. म्हणजेच साईला कोणी जपेल, दुधापेक्षा दुधाच्या साईला कोणी जपेल तर आजी आजोबा. अर्थातच म्हणूनच आजच्या पिढीत मला असं बालिका दिनानिमित्तानं सांगावं असं वाटतंय की तुम्ही एक संस्कारक्षम पिढी बनवत असाल तर त्यात प्रामुख्याने तुमच्या आजी आजोबांचा किंवा वडीलधाऱ्यांचा वाटा असावा असं मला वाटतं. आणि अर्थातच आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो किंवा ते आदरानं बोलणं किंवा त्यांच्याशी जे वागणं
त्याचेसुद्धा संस्कार त्यांच्यावर होतच असतात. म्हणजे एक संस्कारक्षम पिढी घडवायला जबाबदार असणारी आजी आणि आजोबा हे दोघंजणं आपल्याकडे असायलाच हवे. आणि म्हणूनच मी आज बालिका दिनाच्या निमित्तानं एक कविता इथं सादर करते. जे माझे 4 शब्द आहेत ते आपल्याला आवडतील आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री अशी आहे. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो तसं कमेंट करून मला सांगा देखील. आणि हो सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका. इथं आजीचं आजी पण जरा वेगळंच आहे. ती प्रत्येक गोष्ट शिकवते नातीला, बरोबर गोड गोड शब्द आहेत साथीला. इथं आजीचं आजी पण जरा वेगळंच आहे. जुन्या नव्याची सांगड घालते आजी, अजूनही ती सगळं काही जपूनच ठेवते. इथं आजीचं आजी पण जरा वेगळंच आहे. तिचा उत्साह अजून तरुणाला लाजवेल असाच आहे. इथं आजीचं आजी पण जरा वेगळंच आहे. शब्दांचा भांडार आहे आजी, खेळातली रंगत आहे आजी. इथं आजीचं आजी पण जरा वेगळंच आहे. अगदी बेमालूनपणे जुनं नवं सांगते आजी. इतकंच नव्हे, गळी उतरवतेही आजी. 2 पिढ्यांचं एक मजबूत दुवा आजी, जो असतो प्रत्येकाला हवा. इथं आजीचं एक आजी पण जरा वेगळं आहे. अशी एक आजी प्रत्येकाच्याच घरी यावी, जी देईल जगण्याला दिशा नवी. देव पूर्ण करो तिच्या सर्व इच्छा. सर्व नातींना बालिका दिनाच्या आजीकडून खूप खूप शुभेच्छा.